Okay, so good morning everyone. Hello, hi. खुश दिख रहे हो बहुत आज। आज बहुत खुश दिख रहे हो। क्यों दिख रहे हो पता नहीं, क्योंकि सिलेबस कम हुआ है सर। हम तो बहुत खुश है आज। कल आराम की नींद आई। सिलेबस तो बहुत कम हुआ है, हमने तो बहुत पढ़ लिया। तो कैसे करें अब? पहा, रजिस्ट्रेशन केलेल्या स्टुडंटला ऍड केलंय, अजून काही विद्यार्थी यामध्ये फीस भरलेले नाहीये. त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि जरासं लॉकडाऊन 2 दिवस झाल्याकडे थोडस याला वेळ मागितलाय, त्यामुळे विद्यार्थ्यांना रोल नंबर दिलेत आणि त्यामध्ये ज्यांना कोणाला रोल नंबर आले नाहीत त्यांना त्यांनी आज परत लिस्ट अपडेट होईल ग्रुपवरती. त्यांचे रोल नंबर किंवा काही मिस्टेक झालं असेल, कोणाचा सायन्सच्या ऐवजी मॅथ सब्जेक्ट आलाय किंवा मॅथच्या ऐवजी सायन्स सब्जेक्ट आलाय, असे काही विद्यार्थी आहेत, त्या सर्वांना एकदा अपडेट करून रोल नंबर दिला जाईल. ठीक आहे, मी परत एकदा सांगतोय, आज रोल नंबर नुसार सर लेक्चर करू देणार नव्हते, पण मी स्वतः सांगितलं की आजचा दिवस त्यांना करू द्या. मी आज क्लिअर सांगतोय, उद्या रोल नंबर पाहून सर म्हणजे नावं पाहून तुम्हाला वेटिंग रूम मध्ये टाकलं जाईल. यू विल बी नॉट एबल टू कंटिन्यू द लेक्चर. त्याच्यामध्ये आमचा पण टाइम चाललाय, पण नो, देर इज नो ऑप्शन फॉर अस. एकतर हे हॉल वगैरे सर्व वापरतो आम्ही, हॉलचे भाडे आहेत आणि जे मंथली एक्सपेन्स चालू आहेत या स्टुडिओसाठी, जे समजा लाईट बिल आहे, कॅमेरा, नेट, हे एक्सपेन्शन आम्ही बिअर करू शकत नाही सध्या. 3 महिने केलं पण याच्या पुढे होत नाही. त्यामुळे आम्ही आता त्यामध्ये एकदम स्ट्रिक्टली, कारण तुम्हाला कसं झालंय, म्हणजे कुठेतरी बाहेरून कोणतं तरी ऍप वगैरे घ्या, 50,000 रुपये भरा म्हणलं की तुम्हाला म्हणजे असं भारी वाटतंय की लगे 50,000 रुपये भरल्याशिवाय लेक्चर एकही नाही म्हणलं की भारी वाटतं. पण सरचं आहे, सरनं 2-3 मंथ एकदम काही न विचारता घेतलेलं लेक्चर, त्याची आपल्याला किंमत कळत नाही. मी काय असं हे सांगत नाहीये, फक्त याच्याशिवाय आम्ही कंटिन्यू करू शकत नाही एवढंच आहे. म्हणजे आमच्यावर तरी सगळ्यात वाईट परिस्थिती आहे आता सध्या, असं म्हटलं तरी चालेल. राईट, ओके. त्याच्यानंतर अजून काय अडचण आहे कोणाला? हा, रिड्यूस्ड सिलेबस. रिड्यूस सिलेबस ग्रुपवरती टाकलेला आहे मी. रिड्यूस्ड सिलेबस ग्रुपवरती टाकलेला आहे. किती टक्के रिड्यूस झालाय? 25% रिड्यूस झालाय. रिड्यूस करताना काय सांगितलंय रिझन? सेल्फ इव्हॅल्युएशन, सेल्फ स्टडी. राईट, सेल्फ स्टडी सांगितलेला आहे. जस्ट मिनिट, आय थिंक एक स्टुडंट असेल. ठीक आहे,
सो हा, रिझन सेल्फ स्टडी दिलंय म्हणजे ते तुम्ही पार्ट सोडून द्या वगैरे असं काहीही नाही दिलं, राईट. तुम्ही स्वतः स्टडी करावा असं त्यांचं म्हणणं आहे. तसं तर पूर्ण सिलेबसच ते स्वतः स्टडी करा म्हणतायत. ओके, सो काय चेंज होईल आपल्या पॅटर्न मध्ये, आपल्या टीचिंग मध्ये किंवा आपल्या स्टडी मध्ये काही चेंज होईल का? आपल्या टीचिंग मध्ये किंवा आपल्या स्टडी मध्ये काही चेंज होईल का? नथिंग विल बी चेंज, राईट. ऍब्सोल्युटली नथिंग विल बी चेंज, राईट. मी ते टाकणार सुद्धा नव्हतो ग्रुप वरती, पण काही जणांची उत्सुकता होते, पाहिलं पाहून समाधान वाटत होतं. 2 पोळ्या रात्री जास्त खाल्ल्या असत्या सर, राईट. लॉकडाऊन मध्ये अभ्यासाच्या टेन्शनने कमी झाले सर तब्येत, जेवण जात नाहीये, असे काही विद्यार्थी होते ज्यांनी रिड्युस्ड सिलेबस पाहून 2 पोळ्या जास्त खाल्ल्या. त्यामुळे मी टाकलं. मी टाकणार नव्हतो, माझ्याकडे ऑलरेडी खूप लवकर आला होता तो, पण नंतर खूप तुमचे आल्यानंतर मी टाकलं, राईट. पहा, लक्षात या, मी पूर्ण कन्सेप्ट घेणार आहे याच्यामध्ये. एखादी कन्सेप्ट जर पूर्ण त्यांनी एकदम ड्रॉप केली आहे आणि मला वाटत असेल की त्याचा पुढे काही तुम्हाला उपयोग नाही, तर ती कन्सेप्ट मी एखाद्या वेळेस म्हणतोय, मी सांगतोय तो प्रत्येक शब्द पहा, की अशी कन्सेप्ट जी की त्यांनी पूर्णपणे ड्रॉप केली, जे की या बुक मध्ये तुम्हाला पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लागणार नाही आणि जे पुढे सुद्धा तुम्हाला वापरायला गरजेची नाही. मला माहितीये तसं कोणतंच नाहीये, म्हणूनच म्हणतोय ती कन्सेप्ट मात्र मी स्किप करू शकतो, राईट. बट त्यांनी काय केलंय, एखादा प्रॉब्लेम कमी केलेत, राईट. प्रॉब्लेम कमी केलेत, चॅप्टर कमी केलेत. सो सॉरी, चॅप्टर म्हणतोय, सॉल्व प्रॉब्लेम कमी केलेत. आणि मी प्रॉब्लेम पूर्ण घेतो किंवा होमवर्क देतो, बरोबर आहे का नाही? तर तुम्ही ऑलरेडी ते तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी कराल सर. आमचे सर तर आम्हाला काही शिकवत नाही, आम्ही सेल्फ स्टडी करतो. आपले सर्व स्टुडंट सेल्फ स्टडी करतात, बरोबर आहे. सो आपल्या टीचिंग मेथड मध्ये काहीही चेंज असणार नाही. थोडासा पेपरचा हार्डनेस म्हणजे कमी असू शकतं याला, त्याच्यामुळे नवीन पेपरचा एकदा पॅटर्न येऊ द्या माझ्यापर्यंत, मग तेव्हा मी काय चेंज असेल तेव्हा सांगेन. आणि म्हणून मी आतापर्यंत पेपर पॅटर्न मला गेल्या वर्षीचा होता, प्रत्येक चॅप्टर मध्ये किती मार्काचा किती क्वेश्चन, चॅप्टर वाईज वेटेज हे होतं, पण मी तुम्हाला ते सांगितलं नव्हतं, राईट. कारण त्याच्यामध्ये आता चेंजेस असतील. मला परत एकदा पेपर पॅटर्नचे एकदा डिटेल इन्फॉर्मेशन येऊ द्या. म्हणजे ते काय असतं की पेपर पॅटर्न म्हणजे फक्त किती मार्काला कोणता असं नसतं, लेवल इझीनेस किती असणार, मॉडरेट लेवल किती प्रश्न किती असणार, डिफिकल्ट किंवा स्किल बेस्ड किंवा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन किती असणार. मेडिकल साठी मॅथ जेवढं फिजिक्स असतं बाळा तेवढं मॅथ असतं, म्हणजे मेडिकल साठी जेवढं फिजिक्स आहे ते मॅथच आहे, राईट. फिजिक्स इज इनकम्प्लीट विदाउट मॅथमॅटिक्स. आय ऑलवेज हे सांगतो मी विद्यार्थ्यांना. काही जण आपलं 11वीचे लेक्चर करत आहेत, त्यांना अंदाज आला असेल, त्यांना एवढे जरी अंदाज आले की मॅथ आपल्याला किती लागतं तर बस झालं, ठीक आहे. हे आपल्याकडे आहे की आम्हाला मेडिकल करायचंय म्हणजे वी आर रिलॅक्स्ड अबाउट द मॅथ. मी म्हणत नाही तुम्हाला मॅथ पूर्ण डिटेल मध्ये लागतं, मॅथ आता पण डिटेल मध्ये लागत नाही, नंतर पण डिटेल मध्ये लागत नाही. जेवढं जगायला लागतं तेवढंच. जगायला किती लागतं? कॅल्क्युलेशन, एखाद्या गोष्टीची प्रोबॅबिलिटी काढायचं मला, डेली लाईफ एक्झाम्पल आहे. हा, जॉमेट्रीचा काही पार्ट मला पण वाटतं की जे थेरम आहेत समजा प्रूव्ह दॅट वाले, ते तेवढे जास्त मेडिकल साठी गरजेचे नाहीत, राईट. बट जॉमेट्री मध्ये जे पायथागोरस आहे, 60-30-60-90 डिग्री ट्रायंगल आहे, बरोबर आहे, हे फिजिक्स मध्ये वेक्टर साठी खूप उपयोगाचं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित करा. सिलेबस रिड्यूस झालेला आहे, नक्कीच रिड्यूस झालेला आहे. त्याचा वापर केव्हा करणार आपण?
बोर्डाचे मार्क वाढवण्यासाठी आपण त्याला नक्कीच वापर करूया. बट फॉर नाऊ वी विल गो फॉरवर्ड ॲज वी आर गोईंग. राईट. तर चॅप्टरचं नाव टाका. चॅप्टरचं नाव सुंदर असं मोठं असं. कोणतं टाकता? हा, रोल नंबर विषयी पहा. ज्यांचे नाव किंवा रोल नंबर आले नाहीत त्यांची आज अपडेटेड लिस्ट येईल ग्रुपवरती. आणि किती जणांनी जॉईन केले मला बघू द्या. रोल नंबर आधी टाकायचे, तुमच्या नावाच्या आधी रोल नंबर टाकायचे. पहा, बऱ्याच जणांनी टाकलेला आहे की तुमच्या नावाच्या आधी फॉर एक्झाम्पल सिद्धांत कोकणे, पहा त्याने आधी रोल नंबर टाकलाय 49 आणि त्याच्या पुढे त्याचं पूर्ण नाव टाकलंय सिद्धांत कोकणे. 38 सुदर्शन नागरगोजे, 15 मुंडे अशोक, 10 राखी शर्मा, 1 व्यंकटेश राईट कांबळे. सो अशा पद्धतीने तुम्ही नाव टाकायचे आणि जॉईन व्हायचे. ओके. ज्यांना रोल नंबर मध्ये प्रॉब्लेम आहे त्यांची आज लिस्ट अपडेट होईल. हो, आज फीस भरली तर चालेल. राईट. राईट, ऑनलाईन भरू शकता. ऑनलाईन तुमच्याकडे डिटेल आहे. शक्यतो ऑनलाईन भरलेलं ते तुमच्यासाठी पण सोयीस्कर होईल, किंवा ऑफलाईन इथे ऑफिसमध्ये भरू शकता. स्ट्रिक्टली 2 ते 3 दिवस आपल्याकडे जरासं स्ट्रिक्ट लॉकडाऊन चालू आहे अहमदपूरमध्ये. केसेस वाढलेले आहेत त्याच्यामुळे ओके, नो प्रॉब्लेम. राईट, नो प्रॉब्लेम. रोल नंबर नाही रत्नदेव, रोल नंबर आज अपडेट होईल. मी पाठवले तुझं नाव, तुम्हाला मेसेज पण केलता. त्याच्यामुळे ज्यांनी मेसेज केलंय त्यांनी काही टेन्शन घेऊ नका, मी त्यांचे नाव लिस्टमध्ये टाकतोय. ज्याने कोणी रोल नंबर नसेल आणि नाव पण मला पाठवलं नाही त्यांनी ओके, अवर एरिया इज सील, सो टेक केअर फर्स्ट. सील हळूहळू आमच्या पण क्लासकडे पण थोडासा एरिया सील झालेला आहे, पूर्णकडे होणार आहे. त्या डिसीजला घाबरू नका, पण काळजी घ्या स्वतःची, फॅमिलीमध्ये सर्व मेंबरची. काही आई वडिलांना माहिती नसेल तर माहिती द्या, किंवा काही माहिती त्यांच्याकडे असेल तर माहिती घ्या, त्यांचं ऐका. राईट. सो ओके, भेटेल यश, भेटेल, बट तुला इथे येऊन घ्यावं लागेल. सध्या तरी नाहीये आमच्याकडे ते, पण आम्ही देतो जर कोणी जर रिक्वेस्ट केली तर. एकदा चेक करून सांगतो आता अवेलेबल आहे का नाही ते. राईट. ओके. अजून काही डाऊट आहेत का? नवीन चॅप्टर सुरू करायच्या आधी सांगा मला. राईट. फीसची इन्फॉर्मेशन पूर्णपणे ग्रुपवर आहे. परत मी एकदा सांगतोय, जर 2 टप्प्यात जर फीस भरली तर आत्ता 3.5 भरायचंय, नंतर 3 भरायचंय, आणि जर एका टप्प्यात भरले तर एकदाच 6,000 रुपये एका विषयाची पूर्ण फीस आहे. राईट. 2 टप्प्यात 6.5 आहे. राईट. काही जण पेनाचं कॅप उघडून बसलेत, वहीवरती असं बोट आहे त्यांचं मला दिसतंय, जरी कॅमेरा ऑफ असेल तर. ते चॅप्टरचं नाव टाकायला उत्सुक आहेत. सो राईट डाऊन द नेम ऑफ द चॅप्टर, क्वाड्रॅटिक इक्वेशन. राईट. नोट्स कधी नोट्स मी रनिंग नोट्स देतोय. कोण आहे हा? आता काही जणी रोल नंबर दिले, त्या रोल नंबरला पण फुलं बिलं लावलेत. हे 3 वगैरे कोण? तुला नाव नाहीये का रे? तुला नाव नाही का? सायन्सच्या सर सेंड करत असताल, सायन्सच्या सरांना विचारायचं. राईट. मॅथच्या मी आधीच क्लिअर सांगतोय, माझ्या रनिंग नोट्सच असतात. जे क्लासची तुमची नोटबुक तयार होणार आहे तीच नोट्स कन्सिडर करा. राईट. 3 नंबर जो कोणी आहे, तुला नाव नाही का रे बाळा? ओके. आणि सर्वांनी आता नेक्स्ट लेक्चर लक्षात ठेवायचं, किंवा संध्याकाळी सायन्सचे लेक्चर करत असताना सुद्धा आधी तुमचा रोल नंबर आणि त्याच्या पुढे तुमचं नाव आलं पाहिजे. राईट. ओके. अजून काही आहे का डाऊट कोणाला?
देयर इज सम कन्फ्युजन बिटवीन श्रुती, सृष्टी, सृष्टी, सृष्टी. बरोबर आहे. सो दॅट नेम विल ऑल्सो करेक्टेड. नाही. चलो, राईट डाऊन द नेम ऑफ द चॅप्टर, द क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याला असं मराठीमध्ये सुंदर असं नाव दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? मराठीत नाव काय? क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक. एकदम भारी चॅप्टर आहे, मजेशीर चॅप्टर आहे, मजा येणार आहे सर. अशी मजा. ओके सर, चॅप्टर नवीन सुरू झाल्यावर मजा कशी येते सर? परत टेन्शन वाढतंय. बर, चला ठीक आहे. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्यामध्ये मी अजूनही पुस्तकामध्ये बघितलं नाही कोणते प्रॉब्लेम गाळलेत किंवा कोणते घेतलेत ते. ठीक आहे, मला वाटलं काही बघायची गरज नाहीये. मी जेवढं तुम्हाला घरी करायला सांगणार तेवढं मी ऑलरेडी सांगणार. ओके. सो त्यांनी दिले की जो बॉक्स आहे तो आउट ऑफ सिलेबस आहे किंवा ऍक्टिव्हिटी आहे तो आउट ऑफ सिलेबस आहे. सो वी विल स्टार्ट फ्रॉम द बेसिक. आपल्या चॅप्टरचं स्टार्टिंग कसं आहे ते तुम्हाला माहिती असतं. आपण सुंदर असं नाव टाकतो. आणि इथून सुरू करतो की बाबा नावातच काय, नाव क्वाड्रॅटिकच का म्हटलेलं आहे. लिनियरला पण सांगितलं होतं की लिनियर म्हणजे काय, इक्वेशन म्हणजे काय, टू व्हेरिएबल म्हणजे काय, आणि त्याच्यावरून आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याचं डेफिनेशन केलं होतं. सो चतुर्भुज समीकरण नाही, वर्ग म्हणतात, चतुर्भुज नाही, वर्ग. राईट. सो लक्षात घ्या, बोर्ड लक्ष, बोर्डाकडे. पहिल्यांदा इक्वेशन म्हणजे काय माहितीये तुम्हाला? चला, आपली मेथड अशीच असते. इक्वेशन म्हणजे काय माहितीये तुम्हाला? इक्वेशन कशाला म्हणायचं? द एक्सप्रेशन, द अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन विच RHS इज इक्वल टू LHS. एकदम बेसिक कन्सेप्ट आहे, इयत्ता पहिली, दुसरी, तिसरीची. राईट. आय थिंक आज थोडासा नेटवर्क इश्यू पण आहे, त्याच्यामुळे थोडासा लॅग होऊ शकतो व्हिडिओ. राईट. सो LHS इज इक्वल टू RHS असेल तर मी त्याला इक्वेशन म्हणणार आहे. करेक्ट. पण आपल्याला काय म्हणायचंय की क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणायचं? राईट. पॉलिनॉमियल म्हणजे एक्सप्रेशन, त्याच्यामध्ये जर इक्वल टू असेल, आवाज येत नाही, साऊंड इज नॉट क्लिअर. क्या कर दिया जाए इस नेटवर्क का. थोडस स्टेबल होऊ द्यायचं त्याला, फक्त ते मध्येच कसं करतंय, नेटवर्क जात आहे. आता बघा बरं, आता आहे का जरासं? राईट. मध्ये होणार कधीतरी नेटवर्क लो झालं ना, साऊंडचा प्रॉब्लेम येणार. भरपूर नेटवर्क फास्ट दिले आहे, त्याला आपल्या अहमदपूरमध्ये एकच प्रोव्हाइडेड आहे इथं नेटवर्क प्रोव्हायडर. म्हणजे मोबाईलच्या रेंजवरती चालू नाही, ते ब्रॉडबँड घेतलं इंटरनेट फास्ट स्पीडचं, आणि त्याला एवढा प्रॉब्लेम देत आहे ते. आणि मोदी साहेब तर म्हणतात डिजिटल इंडिया. बरोबर आहे. ओके, चलो
सो स्टार्ट करते हैं. तो क्या देख रहे थे हम? इक्वेशन म्हणजे हे सर आम्हाला आता इक्वेशन म्हणजे काय असतं? LHS इज इक्वल टू RHS. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय म्हणायचं? क्वाड्रॅटिक द इक्वेशन involving only one variable. पहिल्या चॅप्टर मध्ये किती व्हेरिएबल होते? पहिल्या चॅप्टर मध्ये किती व्हेरिएबल होते? 2 व्हेरिएबल होते. राईट. आता किती व्हेरिएबल असणार आहेत आपल्याकडे? एक व्हेरिएबल कमी असणार आहे. म्हणजे टेन्शन नॉट सर. अजून काम कमी होत आहे. अजून काम काय होतंय आपलं? कमी होत आहे. बरोबर आहे. तिकडे काय होतं? बरं जाऊ द्या सर, पहिल्या चॅप्टरचं का करताय परत परत? आम्ही पहिला चॅप्टरच केला नाही, आम्हाला नंतर जाग आली. चॅप्टर पहिला जशाच तसा YouTube वरती सर्व लेक्चर प्लेलिस्ट अवेलेबल आहे. ज्यांनी कोणी केले नाहीत ते पाहू शकतात. राईट. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? की बाबा रे, इक्वेशन वन व्हेरिएबल हॅव्हिंग डिग्री ही 2 असली पाहिजे. तुमच्या बुक मध्ये असं सांगितलंय की मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल शुड बी 2. पण आपल्याला माहितीये मॅक्झिमम इंडेक्सलाच काय म्हटलं जातं? मॅक्झिमम इंडेक्सलाच काय म्हणतो आपण? त्या इक्वेशनची डिग्री म्हणतो. डिग्री ऐकल्यासारखं वाटतंय? फर्स्ट लेक्चर, फर्स्ट पॉइंट, फर्स्ट चॅप्टर. राईट. ज्या इक्वेशन मध्ये फॉर एक्झाम्पल 3x² + 5x इज इक्वल टू 0. अगेन 3t³ - 2t is equal to 0. Again 50t - 10 is equal to 30. हे इक्वेशन आहेत पहिल्यांदा, कारण इक्वल टू चं साइन आहे. हे इक्वेशन आहेत कारण इथे इक्वल टू चं साइन आहे. मग इक्वल टू चं साइन आहे म्हणजे इक्वेशन आहेत. मग डिग्री म्हणजे काय? अर्थ घ्या. डिग्री म्हणजे त्या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर, आणि पॉवर शुड बी इंटिजर. आता इथे हायेस्ट पॉवर पहा. x चा इथं पॉवर 2 आहे, इथं पॉवर 1 आहे. हायेस्ट कोण आहे? हायेस्ट किती आहे? 2 आणि 1 पैकी 2 आहे. मग हे 2 म्हणजे या इक्वेशनची डिग्री झाली. या इक्वेशनची काय झाली? आपण डिग्री मध्येच बोलणार आहोत, त्याच्यामुळे मी डिग्रीची कन्सेप्ट एकदा परत रिवाइज करतोय की डिग्री इज 2. मग या इक्वेशनची डिग्री सांगा मला. सर्वजण सांगतील आता. या इक्वेशनची डिग्री सांगा मला. व्हेरी गुड. राईट. व्हेरी गुड. वैभव एकदा चेक कर. या इक्वेशनची डिग्री t³ - 2t. इथे t चा पॉवर 3 आहे, इथे पॉवर 1 आहे. सो डिग्री काय येणार? 3 येणार. आणि इथे काय येणार? 50t - 10 + 30. इथे t चा पॉवर 1 आहे, इथे 0 आहे, इथे 0 आहे. राईट. व्हेरी गुड. सो याच्यामध्ये आता मी काय सांगणार पहा. इक्वेशन involving only one variable and degree 2 is called as quadratic equation. लक्षात आलं का? पहा डेफिनेशन. रट्टा मारायचे का? काहीच रट्टा मारायचं नाही. ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम. सो इक्वेशन involving one variable with a degree 2
इज कॉल्ड ॲज क्वाड्रॅटिक इक्वेशन. एवढं छोटं कसं काय सर? पुस्तकामध्ये काय दिलंय? इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल हॅव्हिंग टू ॲज अ मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल. मॅक्झिमम इंडेक्सलाच आपण नाव ठेवलेलं आहे डिग्री. म्हणून डेफिनेशन लिहून घ्या आपले. क्वाड्रॅटिक इक्वेशन, quadratic equation definition. Quadratic equation, the equation involving one variable, the equation involving one variable having degree 2, having degree 2, the equation involving one variable having degree 2 having degree 2 is called as quadratic equation. Is called as quadratic equation. Is called as quadratic equation. परत एकदा रिपीट करतोय. The quadratic equation, the equation involving one variable, equation involving one variable, equation involving one variable having degree 2, having degree 2 is called as quadratic equation. एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पल लिहून घ्या. हे एक्झाम्पल 1 लिहून घ्या. 3x² + 5x = 0. एक्झाम्पल लिहून घ्या. 3x² + 5x = 0. चला ठीक आहे. सो आता मी काही टर्म जसं डिग्री रिपीट केलं. रिपीट करायला पाहिजे नव्हतं ऍक्च्युली, कारण पहिल्या चॅप्टर मध्ये एकदम डिटेल 2 लेक्चर डिग्रीवरती घेतलेले आहेत, पण रिपीट केलं. पण काही गोष्टी ऑटोमॅटिकली तुम्हाला समजायला पाहिजेत. याला आपण कोइफिशियंट म्हणतो. या x² सोबत जो नंबर आलाय त्याला काय म्हणतो आपण? याला काय म्हणतो? कोइफिशियंट. म्हणजे जर मी असं एक्झाम्पल दिलं 3y² - 10y + 30 = 0, तर याला कोइफिशियंट ऑफ y² म्हणणार, कारण हा नंबर y² सोबत आहे. म्हणून याला काय म्हणणार? कोइफिशियंट ऑफ y². हा काय आहे? कोइफिशियंट ऑफ y. आणि इथे व्हेरिएबल नाहीये, म्हणून याला मी काय म्हणणार आहे? कॉन्स्टंट. लिहून घ्यायची काही गरज नाही. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. माहिती आहेत का? येस और नो मध्ये रिप्लाय करा मला. राईट, गुड, ओके. कोइफिशियंट म्हणतात याला. या नंबर या व्हेरिएबल सोबत आला की त्या व्हेरिएबलचं कोइफिशियंट म्हणायचं. या व्हेरिएबल आला याचा कोइफिशियंट म्हणणार आहोत.
बर, त्याच्यानंतर काय आहे, आपल्याला याची जीएफ पाहायची आहे. कोणाची परत काय, कोणाची, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय पाहिजे, स्टँडर्ड फॉर्म पाहिजे, स्टँडर्ड फॉर्म, किंवा त्यालाच जनरल फॉर्म म्हणतात, किंवा त्यालाच शॉर्ट मध्ये जीएफ म्हणतात. बरोबर आहे. सो क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जेव्हा स्टँडर्ड फॉर्म लिहित आहोत, घ्या की एकच टेबल असला पाहिजे, असतील +3 = 0. इथे डिग्री किती आहे इक्वेशनची, डिग्री किती आहे या इक्वेशनची? जरासं आज नेटवर्क जरासं आवाजच येई नाही. 1-2 मिनिट द्या बरं, मला काय प्रॉब्लेम बघूच येतं मला. जर काही प्रॉब्लेम येतोय का, काय करणार, असंच करावं लागेल आपल्याला जरासं. फिजिकल लेक्चर लवकर सुरू होतील अशी आशा ठेवूया आपण, बट तयारी करत आहेत. पण आपल्याकडे सध्या अजून केसेस वाढतच चाललेले आहेत. बरोबर आहे. and this disease is not eliminated as you were thinking, right? डबल परत झालं का, काय करणार आता त्याला, म्हणजे माझ्या हातात काहीच नाही ऍक्च्युली, ते वरूनच मूडच खराब केला बघा ह्याने. टाइम व्हायलंय, लेक्चर 5 AM ला ठेवा. 7 AM लाच उठतायत कोणीतरी हळूहळू, लॉकडाऊन मध्ये एवढे लवकर उठवालेत सर म्हणून. 5 AM ला ठेवून काय करणार. ब्रॉडबँड कोणता आहे पार्थ, ब्रॉडबँड कोणता आहे तुझं? एकच ब्रॉडबँड आहे वाटतं मला मथुर मध्ये, मग इकडे का प्रॉब्लेम यायलाय काय माहिती. नाही, आमचं BSNL आहे. ओके चलो, सो वी विल कंटिन्यू. की याच्यामध्ये याची डिग्री किती आहे सांगा मला, याची डिग्री किती आहे? 2 आहे, राईट. सो पण व्हेरिएबल किती आहेत, व्हेरिएबल किती आहेत, व्हेरिएबल किती आहेत? अगेन व्हेरिएबल पण 2 आहेत, x आहे आणि y पण आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन असण्यासाठी डिग्री 2 असायला हवी आणि इक्वेशन म्हणजे व्हेरिएबल 1 असायला पाहिजे. मग मी जर याचं जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड किंवा जनरल फॉर्म कशामुळे, पहा लक्षात घ्या की स्टँडर्ड आणि जनरल फॉर्म कशामुळे असतं. आपण पहिल्यांदा हे पाहिले की बाबा एक स्ट्रक्चर असलं पाहिजे. मी म्हणजे तुम्हाला असं दाखवलं की तुमचा स्टँडर्ड पेपर किंवा स्टँडर्ड पेपरचं स्ट्रक्चर असं आहे बोर्डाच्या, म्हणजे तुम्हाला कसं येईल की आयडिया येईल की पेपर कसा असणार आहे. पेपर तसा एक्झॅक्ट असणार आहे का, तेच क्वेश्चन असणार आहेत का, सर्वेकर सर काढतात का बोर्डाचा पेपर, बरोबर आहे नाही, राईट. पण एक स्ट्रक्चर सांगितल्यानंतर आपल्याला गरज पण नाहीये पेपरची, आहे का नाही. आपल्याला सगळे क्वेश्चन लास्टला तुम्हालाच अंदाज येईल की कसे क्वेश्चन असतात. पण एक अंदाज येतो आपल्याला जर स्ट्रक्चर पाहिलं तर, मग त्याला काय म्हणणार आपण, स्टँडर्ड फॉर्म आहे तो पेपरचा, बरोबर आहे. मग तसंच या इक्वेशन जर स्टँडर्ड फॉर्म जर समजला आपल्याला,
तर आपल्याला स्टडी करण्यासाठी सोपं जाईल म्हणून याचं स्टँडर्ड फॉर्म आपण तयार करणार आहोत. राईट. हा, त्याचं जनरल फॉर्म तयार करणार आहोत, त्याचं GF तयार करणार आहोत. राईट. ओके. सो द स्टँडर्ड फॉर्म विल बी, इथे एक नंबर, त्याच्या पुढे एक्सचा स्क्वेअर असेल, प्लस इथे एक नंबर, त्याच्या पुढे फक्त एक्स असेल, आणि त्याच्या पुढे एक कॉन्स्टंट असेल आणि इज इक्वल टू 0. Therefore, this is a standard form of quadratic equation. This is standard form of quadratic equation. x हा व्हेरिएबल आहे. x हा काय आहे? व्हेरिएबल आहे. A, B, C are real number. ABC काय होईल? रियल नंबर आहेत. आणि एक कंडिशन तिथे आपल्याला कंपल्सरी लिहायला पाहिजे की यामध्ये A इज नॉट इक्वल टू 0 असलं पाहिजे. A इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे कसं लक्षात घ्या, 3x² प्लस 5 इज इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही सांगा मला. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही? राईट. ओके. नो म्हणणारे जरासं चेक करतील. नो म्हणणारे जरासं चेक करतील की याच्यामध्ये डिग्री किती आहे? डिग्री 2 आहे. डिग्री किती आहे? 2 आहे. राईट. मग हे असंच आहे, ax² प्लस हे x वाली टर्म 0 नाहीये म्हणजे 0x प्लस 5 इज इक्वल टू 0. म्हणजे a ची व्हॅल्यू सांगा मला किती आहे इथे? a ची व्हॅल्यू जर कम्पेअर केलं आपण तर a ची व्हॅल्यू किती आहे? व्हेरी गुड. a ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. b ची व्हॅल्यू किती आहे? b ची व्हॅल्यू 0 आहे. व्हेरी गुड. आणि c ची व्हॅल्यू किती आहे? c ची व्हॅल्यू किती आहे? c 0 आहे. कॉन्स्टंट c ची व्हॅल्यू इथे कॉन्स्टंट आहे. c 0 कसा काय प्रगती? c ची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. राईट. व्हेरी गुड. सो a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू 0 आणि c ची व्हॅल्यू 5 आहे. राईट. बर. मग मी हे इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे का सांगा? हे इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे का? हे इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे का? नाहीये. आपण पाहिलंय, पहिल्याच चॅप्टर मध्ये पाहिलंय की हे इक्वेशन लिनियर आहे कारण मॅक्झिमम डिग्री 1 आहे. डिग्री 1 असल्यावर ते लिनियर इक्वेशन असतं. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही म्हणसाल सर असं कसं की मी असं सांगेल की 0x² प्लस 5x मायनस 12 इज इक्वल टू 0 असं लिहिलं तर? म्हणजे a ची व्हॅल्यू 0 आपल्याला लिहायला जमत नाही आणि तीच कंडिशन टाकली मी ते a इज नॉट इक्वल टू 0. लक्षात आलं का? हे का लिहिले मग? कारण a 0 झालं, a जर 0 झालं तर हे लिनियर इक्वेशन तयार होईल. म्हणून b0 चालतंय, c0 चालतंय, पण a शुड नॉट इक्वल टू 0. मग while writing general form of quadratic equation कसं लिहिणार? The general form of quadratic equation is ax² plus bx plus c is equal to 0. त्याच्यामध्ये दोन गोष्टी,
A, B, C are real number and A is not equal to 0. Very important. तेव्हाच आपली स्टँडर्ड फॉर्मचं कंप्लीट होईल. हे जर लिहिलो नाही तर अर्थ नाही त्याला. राईट, लक्षात आलं का? मग लिहा स्टँडर्ड फॉर्म और जनरल फॉर्म इज ax square plus bx plus c is equal to 0. ax square plus bx plus c is equal to 0. कॉमा देऊन पुढे लिहा ABC are real numbers. कॉमा देऊन पुढे लिहा ABC are real numbers. ABC are real numbers. And A is not equal to 0. And A is not equal to 0. ABC are real numbers. काय लिहिलं आपण? स्टँडर्ड फॉर्म लिहिले ax square plus bx plus c is equal to 0, comma ABC are real numbers and A is not equal to 0. मग जर मला असे इक्वेशन दिले असतील, फॉर एक्झाम्पल आपण घेतलं 3x स्क्वेअर minus 5x minus 9 is equal to 0, तर इथे ABCच्या व्हॅल्यू तुम्ही लिहायच्यात. ABCच्या व्हॅल्यू तुम्ही लिहायच्यात. एकदम इझी पहिली दुसरीचा क्वेश्चन आहे. कम्पेअर करायचंय आणि लिहायचंय. इथे A ची व्हॅल्यू, B ची व्हॅल्यू, C ची व्हॅल्यू. Write down the value of A, B, C. प्रत्येक आधी जनरल फॉर्म मध्ये लिहा. प्रत्येक इक्वेशन आधी जनरल फॉर्म मध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू ABC ची व्हॅल्यू लक्षात येईल. प्रत्येक इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये लिहा. पहिलं इक्वेशन तर जनरल फॉर्म मध्येच आहे, लिहून घ्यायचं आधी तुम्ही. जनरल फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर मग आता मला सांगा A ची व्हॅल्यू किती आहे. इथे A ची व्हॅल्यू 3. B ची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं मला. B ची व्हॅल्यू 5 आहे का -5 आहे, काय सांगणार तुम्ही? B ची व्हॅल्यू, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. B ची व्हॅल्यू किती आहे? 5 म्हणायचं नाही, कारण इथे किती आहे? -5 आहे x सोबत, म्हणून B ची व्हॅल्यू मी -5 सांगणार. आणि C ची सांगा मग. आता मिस्टेक नाही होणार. राईट, व्हेरी गुड. सो C ची व्हॅल्यू -9 आहे. सो C ची व्हॅल्यू काय आहे? -9 आहे. त्याच्यानंतर पहा, इथे
याच्यामध्ये आधी जनरल फॉर्म लिहून घ्या तुम्ही. याच्या पुढे एक वाटलं तर जनरल फॉर्मचा पण टेबल करू शकता. याचा जनरल फॉर्म काय येणार? आधी x चा स्क्वेअरचा कोइफिशियंट म्हणजे 5x² जशास तसं. x वालं कोणी आहे का इथे? x वालं याच्या x² नंतर x वालं असतं नाहीये, म्हणजे मी इथं 0x आणि -125 इज इक्वल टू 0, राईट? मग a आणि b च्या व्हॅल्यू येतात तुम्हाला. a ची व्हॅल्यू 3 आहे, b ची व्हॅल्यू 0 आहे, c ची व्हॅल्यू -125 आहे, राईट? अरे सॉरी, a इथं किती आहे? 5 आहे, राईट? ओके, व्हेरी गुड. चला याचं जनरल फॉर्म लिहा बरं. याचं जनरल फॉर्म मध्ये लिहा आधी. याला जनरल फॉर्म मध्ये लिहा बरं आधी. याला जनरल फॉर्म मध्ये लिहा. याला जनरल फॉर्म मध्ये लिहा. लिहिलं कसं लिहिलं? 2x² ला 2x². हे 9x इकडे आणायचे म्हणून मी इकडे -9x लिहायचं. हे -10 ला पण इकडे आणायचंय म्हणजे +10 होणार आणि इज इक्वल टू 0 होणार. इज इक्वल टू 0. सो a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू -9, c ची व्हॅल्यू 10. हे आलं का सर्वांना? हे अवघड क्वेश्चन होता, म्हणजे याच्या मधला. जर हा आलं तर तुम्हाला येणार या टाईप मधले सर्व. नाहीतर हे अवघड क्वेश्चन होता म्हणजे याच्यापेक्षा भरपूर अवघड करायचं आपल्याला, राईट? इथे अवघड होता की 2x² ला 2x² ठेवलं मी, इकडे 9x होतं, इकडे -9x आणि इकडे -10 होतं, इकडे +10x. आता मला a, b आणि c पटकन लिहिता येतंय. इथे जनरल फॉर्मच आहे, हाच जनरल फॉर्म आहे, बरोबर आहे? याला असं लिहू शकतो मी 10x² + 5x + 0 इज इक्वल टू 0. याला लिहिण्याला काही अर्थ नाहीये. सो 10 आणि 50, बरोबर आहे का? 10 and 50 आणि कॉन्स्टंट किती आहे? 0 आहे, राईट? ओके. काय म्हणतोय अपूर्वा? काय म्हणते सर, व्हॉट अबाउट सायन्स? काय सायन्स? व्हॉट अबाउट सायन्स म्हणजे? सायन्स इज व्हेरी फनी. सायन्स इज म्हणजे मला निबंध लिहायला विचारलात का? व्हॉट अबाउट सायन्स? जस्ट मिनिट. सायन्सचा पिरियड आहे, सायन्सचा पिरियड आहे, सायन्सचा पिरियड आहे. ओके, ठीक आहे. सो तुमच्या टाइम मध्ये संध्याकाळी 7 ते 8 असतो सायन्सचा पिरियड. संध्याकाळी 7 ते 8 असतो, ठीक आहे? ओके. सो वी विल टेक कंटिन्यू एक्झाम्पल फ्रॉम टुमॉरो. बाय एव्हरीवन. उद्या आपण कंटिन्यू करूया, ठीक आहे? अमर खूप दिवसांनी दिसलास, ठीक आहे? लेक्चर कंटिन्यू करायचंय. ओके, बाय एव्हरीवन. वी विल मीट टुमॉरो. ते आले तर बुक वरच असेल.